नमस्कार। आता सर्वात मोठी बातमी समोर येते। वैद्यकीय क्षेत्रात खळबळ। सोलापूरचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर गिरीश वळसंकरांनी घेतला अखेरचा श्वास। वैद्यकीय क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे। प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर गिरीश वळसंकर यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे। सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी ही धक्कादायक बातमी समजली जात आहे। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेमुळे सोलापुरात शोककळा पसरली आहे। डॉक्टर गिरीश वळसंकर यांनी काल शुक्रवारी 18 एप्रिल रोजी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली। डॉक्टर वळसंकर यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप तरी अस्पष्टता असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। विशेषतः डॉक्टर वळसंकर यांनी शुक्रवारी त्यांनी सायंकाळी 7:30च्या सुमारास रुग्णालयात जाऊन अतिदक्षता विभागासह अन्य रुग्णांची तपासणी केली होती। अर्ध्या तासानंतर ते घरी परतले। स्वतःच्या बेडरूम मध्ये पत्नी मुलीसोबत गप्पा मारत असताना ते फोनवर बोलत असल्यासारखं करून बाथरूम मध्ये गेले आणि खिशातील बंदूक काढून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली। बाथरूम मधून आवाज आल्यानंतर मुलगी पत्नी त्या ठिकाणी गेल्या। यावेळी डॉक्टर वळसंकर यांच्या डोक्यातून एक गोळी आरपार झाली होती आणि ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। अवघ्या 10 मिनिटात त्यांना जवळच असलेल्या त्यांच्या स्वतःच्या वळसंकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। तब्बल 2 तास 8 ते 10 डॉक्टर विविध रुग्णालयातील स्पेशालिस्ट देखील वळसंकर हॉस्पिटलमध्ये आले होते, परंतु त्यांचे शर्थीचे प्रयत्न असफल ठरले आणि डॉक्टर वळसंकर यांनी जगाचा निरोप घेतला। रात्री 11:15च्या सुमारास त्यांना मृत्यू घोषित करून आयसीयू मधून बाहेर काढण्यात आलं। त्यानंतर रुग्णालयातील स्टाफसह त्या ठिकाणी आलेल्या शेकडो लोकांना अंत्यदर्शनासाठी तेथे सोडले जात होते। आज शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। डॉक्टर वळसंकर यांच्या संदर्भात वैयक्तिक माहिती अशी की दिवंगत डॉक्टर पगो वळसंकर यांचे पुत्र असलेले डॉक्टर गिरीश वळसंकर हे सोलापुरातील नामवंत न्यूरो फिजिशियन होते। अतिशय हुशार, कष्टाळू, मनमिळावू असे तज्ञ डॉक्टर होते। सोलापूर, कर्नाटक, आंध्र येथील शेकडो रुग्णांना बरे करणारे आणि मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड भाषा अवगत असलेले डॉक्टर गिरीश हे परदेशात शिक्षण घेऊन आले होते, परंतु त्यांचे पाय जमिनीवर होते। स्वकष्टाने SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सची प्रचंड इमारत उभी केली। न थकता न रागवता दिवस रात्र रुग्णसेवा करत होते। 35 वर्षापूर्वी सोलापूर आणि शेजारील जिल्ह्यातील एकमेव न्यूरो फिजिशियन म्हणून डॉक्टर गिरीश वळसंकर यांची ओळख होती। चौपाड्यातील जुन्या पोस्ट ऑफिस शेजारी व्यास कडपीस सेंटर जवळ त्यांचं कन्सल्टिंग रूम होते। सोलापुरातील हे पहिले न्यूरो फिजिशियन कन्सल्टिंग रूम ते मोदी रामवाडीतील नवीन हॉस्पिटलची पायाभरणी आणि नंतर विख्यात होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांना पाहिले आहे। वयाचे लहान असल्यास देखील ते फार आदराने वागायचे, मते जाणून घ्यायचे। न्यूरो विषयातल्या सर्व आधुनिक आणि अद्ययावत मशिनरी त्यांना सोलापुरात पहिल्यांदा आणल्या होत्या। वैद्यकीय व्यवसायातील नैतिकता बाळगणारे डॉक्टर वळसंकर हे सामान्य रुग्णांसाठी आधारवट मानले जायचे। एका तज्ञ डॉक्टरांचे असे अकाली जाणे समाजाचे न भरणारे नुकसान झाले आहे। अशा या असामान्य व्यक्तिमत्वाला CBS न्यूज मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।